नमस्ते मुलांनो, आपण परिसर अभ्यास भाग 1 या विषयाचा पाठ 7वा आहाराची पौष्टिकता आपण पाहत आहोत। मग बरेच वेळेला खाद्यपदार्थ तयार करताना अनेक उपयुक्त ठरणारे जे अन्न घटक आहेत नष्ट होऊ शकतात। बघा, एखादा पदार्थ आपण प्रमाणापेक्षा जास्त शिजवलं तर त्यातील जे मुख्य अन्न घटक आहेत ते काय होत असतात, नष्ट होत जातात। म्हणून त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, आपण कोणती काळजी घेतली पाहिजे ते आपण आता पाहूया। अन्न शिजवताना त्यात आवश्यक तेवढेच पाणी घालावे, म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त पाणी घातलं तर त्यातील पौष्टिकता काय होत जाते, कमी होऊन जाते। म्हणून आवश्यक तेवढेच पाणी घालावे। एखाद्या भाज्या शिजवत असताना किंवा आपण प्रेशर कुकर मध्ये आपण एखादा पदार्थ शिजवत असो तर आपण त्यावर काय केलं पाहिजे, झाकण ठेवलं पाहिजे। म्हणजे भाजी शिजवत असताना त्यावर झाकण ठेवून शिजवावं की जेणेकरून त्यातील अन्न घटकातली जी पौष्टिकता आहे ती जाणार नाही। त्यानंतर आपण मोड आलेल्या कडधान्यांची उसळ आपण खात असतो। मग आता ही उसळ कशी असावी, तर त्याचं मोड कसं असावं, तर लहान असेपर्यंतच ती वापरावी, जास्त लांब मोड येऊ द्यायची नाही। म्हणजे कमी असलेली मोड असलेले उसळीचा आपण वापर केला पाहिजे। आणि बरेच वेळा काय होतं बघा, आपण पीठ चाळून घेतो, जे चपाती भाकरी करताना आपण पीठ चाळतो तर आपण ते पीठ न चाळता आपण त्यातील कोंडा न टाकून देता आपण त्याचाच वापर करून आपण ते पीठ वापर केला पाहिजे। त्याच्यापासून भाकरी चपाती आपण बनवली पाहिजे। आणि बरेच वेळा काही फळं आपण साल काढून खात असतो आणि काही फळं अशी असतात की ते आपण साली सकट खायला हवेत, पण बरेच वेळेला असं होतं की आपण त्याची साल काढून टाकतो। तर चिकू, द्राक्षे, अंजीर, सफरचंद ही अशी जी फळं आहेत आपण ती साली सकट आपण खाल्ले पाहिजेत। मग आता केळ आपण साली सकट खातो का, नाही, पण केळीची साल खूप पौष्टिक असते बरं का, पण आपण त्याची साल खात नाही। आता संत्री, मोसंबी असेल किंवा आपण पपई असेल, फणस असेल, त्याच्यानंतर अननस असेल, ह्याच्या साली आपण खात नाही। मग अशा फळांच्या साली आपण काढल्या चालते, पण काही फळं अशी असतात की त्याच्या साली सुद्धा आपण खाल्ले पाहिजेत। त्याचबरोबर बघा, गाजर, मुळा, काकडी, बीट ह्या अशा ज्या भाज्या आहेत तर ह्या भाज्या न शिजवता कच्च्या खाव्यात किंवा त्यांची कोशिंबीर करून खाल्ली की त्यातील जे अन्न घटकातील जी पौष्टिकता आहे ती जशीच्या तशी आपल्या शरीराला मिळून जाते। आणि बरेच वेळ बघा, आपण एखादा पदार्थ करत असताना जमेल तेव्हा आपण त्या एका ह्याच्यामध्ये आपण 2-3 पदार्थ एकत्र करून आपण ते केले पाहिजेत। आणि जेणेकरून काय होतं बघा की एकच जात नाही तर आपल्या शरीरामध्ये त्याच्यासोबत आणखीन दुसरा अन्न पदार्थ आपल्या पोटामध्ये आपल्या शरीरामध्ये जात असो। आता उदाहरण बघा, उसळ करत असताना त्याच्यामध्ये कांदा किंवा बटाट्याचे काही फोडी टाकले तरी ते चालतात, किंवा आमटी करत असो आपण तर त्या आमटीमध्ये शेवग्याचे शेंगा टाका की जेणेकरून ते शेवग्याचीही चव, शेवगाही आपल्या शरीराला मिळून जातो। आता एखादी भाजी करत असताना त्या भाज्यामध्ये आपण डाळ भिजवून घातली तर आपल्याला त्या डाळीची आणि त्या भाजीची दोन्हीची पौष्टिकता आपल्या शरीराला मिळून जाते। समजलं आता? आणि बरेच वेळा बघा, आपण भाज्या काय करतो, धुतो आणि मग आपण चिरतो आणि मग आपण धुतो, पण तसे न करता आधी आपण काय केले पाहिजेत, भाज्या धुवून घेतले पाहिजेत आणि नंतर धुतल्यानंतर चिरले पाहिजेत। का असे केल्याने काय होतं बघा, आपण जेवढं बारीक बारीक त्या भाज्या चिरू तर त्यातील जी पौष्टिकता आहे चिरल्यानंतर आपण जेव्हा भाज्या धुतो तेव्हा काय होतं, त्या भाजीतलं जे पौष्टिकता आहे ती सर्व त्या पाण्याबरोबर निघून जाते। म्हणून आधी भाजी धुवायची आणि मग ती भाजी आपण चिरायची की ज्यामुळं त्यातली पौष्टिकता निघून जात नाही। आता हे सगळे जे काही अन्न पदार्थ आहेत तर ह्या सर्व पदार्थांची चव आपल्याला समजते। एखादा पदार्थ कडू आहे, एखादा पदार्थ गोड आहे, एखादा तिखट आहे, एखादा तुरट आहे, ह्या सगळ्यांची चव आपल्याला कळते। तर ही चव आपल्याला कोणामुळे कळते बघा, ही चव आपल्याला कोणामुळे कळते, तर आपल्याला माहित आहे, आपण शिकलो ज्ञानेंद्रिय आपल्याला माहित आहेत, 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि त्यापैकी जीभ ही एक ज्ञानेंद्रिय आहे आणि जिभेमुळे आपल्याला चव कळते हे आपल्याला माहित आहे। पण आता जिभेमुळे कळते तर कसं काय, तर बघा, आपल्या जिभेवर आपण जर बघितलं, आरशामध्ये तुम्ही जर तुमची जीभ बघितली तर त्या जिभेवर बघा
काही उंचवट्यांचा भाग असतात बघा. आपल्या जिभेवर काही छोटे छोटे उंचवटे दिसतात. छोटे छोटे असे उंच उंच असं प्लेन आपली जीभ दिसत नाही, तर असे छोटे छोटे उंचवटे त्या जिभेवर दिसतात. तर ह्या उंचवट्यांनाच काय म्हटलं जातं? या उंचवट्यांनाच काय म्हणतात? रुची कलिका. हे जे जिभेवर आपल्याला उंचवटे दिसतात, तर ह्या जिभेवरच्या उंचवट्यांना काय म्हणतात? रुची कलिका. मग त्या रुची कलिका ह्याचाच अर्थ काय? की त्या चव ओळखणाऱ्या कळ्या. बघा, आपल्या जिभेवर ह्या छोट्या छोट्या रुची कलिका असतात की त्या चव ओळखणाऱ्या कळ्या असतात, आणि म्हणूनच आपल्याला एखाद्या पदार्थाची चव समजते. आणि ही जी चव समजते आपल्याला, तर कोणामुळे? या रुची कलिकामुळेच आपल्याला प्रत्येक अन्न घटकाची, प्रत्येक अन्न पदार्थाची चव समजत असते. आपल्याला माहितीये की वेगवेगळे पदार्थ वेगवेगळ्या चवीचे असतात, आणि हे समजतं कोणामुळं? आपल्या जिभेवरील असणाऱ्या रुची कलिकामुळे. म्हणूनच आपण काय केलं पाहिजे? आपल्या रोजच्या जेवणामध्ये सर्व पदार्थ आपण खाल्ले पाहिजेत. आवडणारेही आणि न आवडणारे पदार्थ आपण खाल्ले पाहिजेत, की ज्यामुळे आहाराची पौष्टिकता वाढते, आणि त्यामुळे ती पौष्टिकता आपल्या शरीराला मिळून आपल्याला त्याचा फायदा